नमस्कार मित्रांनो, मी ओमकार निवडून पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, दर टाइमसारखी यावेळी पण आम्ही ट्रिप काढले आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की ही ट्रिप कोणती होणार आहे। दर टाइमला मित्रांनो आम्ही ट्रिप काढतो, ती ट्रिप आमची असते ट्रेननी किंवा 4 व्हीलरनी, पण यावेळी आमची वेगळी आहे। आम्ही बाईक वगैरे घेऊन चाललो आहे आणि पाठी बघू शकता 4 बाईक आहेत, म्हणजे स्कूटी 3 आहेत आणि एक बाईक आहे। तर ट्रिप आता आम्ही निघालो आहे रात्री, म्हणजे 2 वाजायला आलेत आणि 2 वाजता आमची ट्रिप चालू होते। आमची दरवेळी आम्ही जी ट्रिप काढतो ना ती शाळेच्या इथून निघते आणि यावेळी पण आम्ही शाळेच्या इथून काढली होती। पाठीमागची जी ट्रिप होती ना ती आम्ही शाळेच्या इथून नव्हती काढली, कारण की आम्ही ट्रेननी जाणार होतो, तर आम्ही डायरेक्ट घरातूनच आम्ही तिकडे गेलो। तर यावेळीची जी ट्रिप आहे ती शाळेच्या इथून काढतो आहे आणि हे बघू शकता, ही आमची शाळा आहे आणि हे सगळे आमच्या शाळेतले मित्र। तर आम्ही सगळे शाळेतलेच आहे, तुम्हाला माहितीच आहे की ह्याच्यात नावं सांगायची कोणाची गरज नाही आहे। आणि हे बघा, इकडे तेजस वगैरे ही गाडी चालवणार आहे, ही आहे ती माझी आहे, ती आहे ती लक्षा चालवणार आणि ती प्रवीणची आहे, म्हणजे ही दळवीची जी लक्षा गाडी चालवणार आहे ती ही जो लक्षा आहे बघा, ही बघा। हा माहिती आहे इंस्टाग्रामची आयडी पण घे तिथे, हे आयडी तुझी आयडी सांग। आयडी पण सांग। थँक्यू। तर दळवीची गाडी आहे ती, आमची नाही आहे कोणाची। आम्ही निघायला आणि पावसाने सुरुवात केली इथे। तर हे बघा, ही कशी इकडे रेनकोट वगैरे घालण्यामध्ये व्यस्त झालेत सगळे। घाल लवकर, पाऊस गेला तोपर्यंत, हाडशील त्याला। हे दलवी, हे बघा, हे कोल्हापूरची माणसं का हे बाबा बघा। पोचलेली आहेत। लक्षा कसं वाटतं? आता बरं वाटतं, परफेक्ट आहे। तुला काय पाहिजे? पाऱ्याला रेनकोटच देणार नाही, पाऱ्यानं मस्त गाडी ना एका साईडला काढून घेतली आहे बघा, आणि आमच्या बघा इकडे पावसात भिजत आहेत। तर या प्रकारे मित्रांनो सुरुवात झाली, फायनली आम्ही निघालो। निघायच्या टायमाला बरोबर पावसाने सुरुवात केली आणि फायनली मित्रांनो पेट्रोल वगैरे जस्ट भरला, फुल टाकी केलेले। ट्रिप पण आम्ही इथे 0 केले। सगळेजण रेडी आहे का? गणपती बाप्पा चला। वा, पर्याय आहे तर एकदम सगळ्यात पुढे आहेत। ए लक्ष्या, नाला झोपर आला ना व। तर मित्रांनो आपण डायरेक्ट आता भेटूया ठाण्यामध्ये, कदाचित ठाण्यामध्ये सर्वांनी भेटायचं आहे, तर तिकडे जाऊन भेटूया। आता मित्रांनो मी माईक नाही लावला, त्याच्यामुळे आवाज येईल की नाही मला माहिती नाही आहे, कारण की थोड्या वेळापूर्वी पाऊस आला होता आणि आता पाऊस गेला आहे, त्याच्यामुळे मी पावसातून माईक बाहेर काढू नाही शकत आहे। तर डायरेक्ट आपण भेटूया ठाण्यामध्ये। तर फायनली मित्रांनो ठाण्यामध्ये एंटर केलं आहे, जस्ट घोडबंदरच्या घाट उतरून खाली थांबलो आहे आणि हे बघा मागे आय लव ठाणे लिहिलं आहे आणि इकडे ही लोक सगळे थांबलेत। गाडीला थोडी विश्रांती देतो आहे, कारण की रोड मित्रांनो एवढा खराब आहे ना, तर तुम्ही विचारू नका, कारण की ना खडी पण भरपूर पडले। आता आम्ही ज्या मधून येत होतो ना, म्हणजे घाट चढत होतो, तेव्हा मी बघितलं की रोडची जेवढी पण खडी होती ना सगळी बाहेर आले आणि त्याने ना पूर्ण अशा गाड्या स्लिप होत आहेत, म्हणजे ट्रक वगैरे ते पण स्लिप होतात, म्हणजे टायर जागेवल्या जागा वगैरे असे फिरतात। हां, आणि स्कूटी वगैरे तुम्ही जर या रोडने घेऊन येत असेल ना, तर कृपा करून एकदम स्लो आणा आणि ब्रेक तर तुम्ही दाबूच नका। इकडे जरी खड्ड्यात आपटलं तरी चालेल, पण ब्रेक दाबू नका, एवढं करा बस। एक साइड पकडून चालू, काय बोलता? एक साइड पकडून चाला रे मित्रांनो, मागचं तर थांबणार नाही। कारण ट्रकवाले आहेत ना पिकअप तोडत नाहीत, त्याच्यामुळे ते ऐकत बसत नाहीत, ते लोक जसे चालतात तसे जातात पुढे। आपल्याला फक्त लक्ष देऊन चालायला लागणार आहे थोडं। तर बघूया इथे थोडं थांबून जाऊया पुढे। सकाळ झाले, आम्ही निघालो होतो रात्री 1:30-2 वाजता आम्ही काहीतरी निघालो तिथून आणि आता इथे तोपर्यंत 4:45 वाजलेत। आता आम्ही गोवा एक्सप्रेस हायवेला आत्ता जस्ट पोचतो आहे, म्हणजे माझ्या मागे तिथे ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या इकडून गेलं की गोवा एक्सप्रेस हायवे, आम्ही आता तिथूनच जाणार आहे। तर त्याच्या आधी आम्ही ते पेट्रोल पंपवर थांबलो आहे, ही बघा इकडे थांबले। तर ह्याच्यामध्ये असा सीन झाला की तेजस आणि सूरज कुठून तरी दुसऱ्या रोडने गेलेत,
ती लोक कधी येतील माहिती नाही, तोपर्यंत आम्हाला आता इथे थांबावं लागणार. आणि पाऊस मागापासून पावसाने साथ दिली होती की थांबला होता, आता परत यायला लागला. इकडे ना मित्रांनो तेजस ती लोक ना बघा इकडे गेलेत आणि आम्ही ह्या रोडला आहे, आणि आम्ही आलो ह्या रोडून आणि तेजस लोक ह्या रोडवरून आलेत आणि ती लोक सरळ पुढे गेलेत. आता आम्ही इकडे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6 वाजता, 5 वाजून 59 मिनटं झाले. जवळपास 6 वाजलेत आणि उजेड झाला आहे आता इथे. तर प्रवीण आणि लक्षा पुढे गेला आणि तेजस आणि मी मागे आहे. तर आता ही लोक पुढे गेलेत, आता माहिती नाही कुठपर्यंत गेलेत. तर जाऊया, जेवढी खेचता येईल तेवढी गाडी खेचूया आता. आणि मला माहिती नाही की हवेमुळे आवाज येतो की नाही, कारण की हवा भरपूर लागते सकाळची, थंड हवा. वातावरण बघा काय खतरनाक झालं आहे. वर्षाचे आभाळ आले आणि खालच्या रोड एकदम भारी आहे. या साईडला डोंगरावरती आम्हाला पण आता डोंगरावरती आहे, तिकडे जाऊन पण आम्हाला दुसरं भेटलं पाहिजे. फक्त पावसाने साथ दिली पाहिजे, पाऊस आला नाही पाहिजे. मित्रांनो बघता बघता तुम्ही बघू शकता, मगाशी तुम्हाला टायमिंग सांगितला होता आणि आता फक्त 3 मिनटं झालेत आणि उजेड बघा काय पटपट सकाळ होत जाते इकडे. आणि एवढं थंड वातावरण आहे ना इकडे की हवा पण एकदम थंड लागते. असं वाटतं आता कुठेतरी ना चादर टाकून एकदम मस्त झोपून जावं. किती वाजता निघालो होतो आम्ही? 1:30-2 वाजता निघालो होतो आणि आता 6 वाजले. कंटिन्यू प्रवास चालू आहे. आता पुढे जाऊन 7-8 किलोमीटर अजून बाकी आहे. तिकडे जाऊन आम्ही थांबणार आहे. तर बघूया, ही लोक पुढे गेलेत, पहिला यांना शोधायचं आहे ही लोक कुठपर्यंत गेलेत. कारण की हे बघा ही गाडीची लाईट आहे तिथे तेजस आहे आणि मध्ये आहे. ती लोक पुढे गेलेत, कुठे गेलेत माहिती नाही. आता त्यांना शोधायचं आहे पुढे जाऊन. रोड बघा काय भारी घेतला आहे. आणि आत्ता मित्रांनो सुरुवात केली गावातून. आता इथे जागा शोधतो आम्ही की कुठे आम्ही थांबून चाय बनवू शकतो, कारण की सगळे थकले रात्रीपासून गाडीवर बसले आणि चाय प्यायची आहे, कारण की सगळ्यांच्या डोळ्यावर झोप आहे. त्यामुळे जागा शोधतो. हां मित्रांनो इकडे ना धनश्रीने ना कप घेऊन आले आणि ना सगळे स्टापनर मारलेले कप घेऊन आले इथे. हे बघा, ही बघा हवरे बसल्या कशी खात्या कशी. आमची चाय रेडी झालेली आहे. कप कशाने भरले? तुझं झालं की ही बघा कामवाली बाई आमची. हा कामवाला बाया आणि ही कामवाली बाई आणि हे खाणारी माणसं. ती म्हणती ऐकी. तर फायनली मित्रांनो आम्ही निघालेलो आहे आणि आता सध्या घाट आहे हा, आणि आम्ही घाटाच्या मध्येच तिथे थांबलो होतो. चाय वगैरे पिली. नाश्त्यासाठी आम्ही पोहे आणलेत पण ते सध्या बनवले नाही तिकडे. तर ते वरती जाऊन तिकडे कुठेतरी बघूया थोड्या वेळानंतर, कारण की आधीच आम्हाला खूप लेट झाला आहे. त्या हिशोबाने आम्हाला मॅनेज करावं लागतं आहे सर्व. आता सध्या चाय पिले आणि ऊन बघा कसं भारी वाटतं. किती दिवसानंतर उन्हाचा आस्वाद घेतला असेल माहिती आहे, खूप दिवसानंतर. सकाळी बघितलं असतं ना तर सकाळी एकदम पाऊस एकदम भरला होता ढगांमध्ये, आणि आता बघतोय तर काय एकदम कडक ऊन. लवकरच आजारी पडणार आहे. हे बघा इकडे येऊन बसलेत मस्त निवांत. काय रा
बाबा घरी जा घरी. आमने जातो काय करू नको. वाव तर मित्रांनो फिरून फिरून आम्ही एका ठिकाणावर आलो आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहे त्या ठिकाणासारखंच आहे, सेमच आहे, फक्त थोडंफार वेगळं आहे. हे बघा, फक्त हे असं एक सपाट आहे. हे बघा कशी मस्ती करतात. आणि हे बघा कसलं भारी वाटतंय. आणि लगेच आल्या लगेच निघालेत. मार तुझे मार, फेकून दे ना डोक्यात. तर आधीच भरपूर लेट झाला, सगळ्यांना भूक पण लागले. पटापट जाऊया, की आता खायला लागले सगळ्यांना की लवकरात लवकर त्या स्पॉटवर जायचं आहे आणि तो स्पॉट बघून आम्हाला परत रिटर्न निघायचं, कारण परत आम्हाला मुंबईला जायचं. दमलोय. जा. काय झालंय? थकलीये मी, खूप भूक लागले मला. तर फायनली मित्रांनो आम्ही स्पॉटवर पोचलेलो आहे. म्हणजे अजूनपर्यंत मेन स्पॉटवर नाही, पण जिथे पार्किंग करायचं होतं तिकडे पोचलो. इकडे बघू शकता किती साऱ्या गाड्या लागल्यात. आम्ही याच्या आधी भरपूर जण आलेत लवकरच. तर हे जे घर आहे तिथे पार्किंग चार्जेस होतात. एका गाडीमागे 50 रुपये घेतात. तसं आम्ही 4 गाड्या इथे लावलेत. हेल्मेट पण त्या लोकांनी आतमध्ये ठेवलं आहे. तर फुल सेफली आहे, इथे काय प्रॉब्लेम नाही गाडीचा. पण आता बघूया. आता आमचं सामान भरपूर आहे इथे. हे बघ, टिक्की वगैरे सगळे भरलेले. किती सामान आहे, प्लस त्या गाडीत सामान आहे, त्यावाल्या गाडीत सामान आहे, बॅगेतही सामान आहे प्रत्येकांचा. तर आता इथून मेन ट्रेक आमचा चालू होणार आहे सावळ्या घाटाचा. कसं होतं तर मित्रांनो, ट्रेकिंगला सुरुवात झाली आणि कसं चालले, कारण आमच्याकडे थोडं सामान आहे तर ते घेऊन जायचं. ते कसलं सामान आहे ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. तर सकाळपासून सगळे उपाशी आहेत, त्याच्यासाठी आम्ही असा विचार केला होता की इकडे जेवण बनवणार आहे. ते जेवणाचं सामान घेऊन चालले. आणि हे बघ, तिथे थोडं काम चालू आहे. कोणी बांधलेली? रसील अंबानी. अंबानी नाही तो. त्याचा ब्लॉग बघून आम्ही इथे आलो आहोत. मित्रांनो, आम्ही ना एक दिवशी असं टी व्हीवर ना ब्लॉग बघत होतो आणि अचानक ना आम्ही टी व्हीवर बघितला. हां, तर त्याच रेफरन्सने आम्ही आज इकडे आलो आहे. आणि ते बघा ते दोघे जण दिसत आहेत. त्यांनी तर मेन सामान घेतलंय बाई, माहिती आहे, सगळ्यात जास्त. मित्रांनो, वाट आहे ना इथून होती अशी सरळ खाती आणि आम्हाला इथून फिरवून घेऊन आला. आणि हा बघ, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथे ना काम चालू आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, पण आपल्याला इथूनच पुढे जायचं आहे. मग काय झालं? दुसरी रिबीन लगेच भेटली की लगेच सोडून द्यायचं. तर मित्रांनो, आम्ही चाललो तर आहे तिकडे आणि तुम्ही बघू शकता की धुकं खूप आहे इकडे. आणि पाऊस येतोय जातोय, त्याच्यामध्ये ऊन येतंय, त्याच्यामध्ये हवा सुटले. तर इथपर्यंत आलो आहे, जे बघण्यासाठी आलो आहे ते दिसलं पाहिजे आणि ते कॅप्चर झालं पाहिजे. बघूया, जाऊया. आत्ता जास्त ऊन आलं, आत्ताच पावसाचं वातावरण झालं होतं, धुकं आलं होतं, धुकं सर्व मागे गेलं. मित्रांनो, इकडे आलात ना तर अशा बघा रेबिन बांधलेले प्रत्येक जागेवर.
म्हणजे आपल्याला एक दिशा दाखवतात. दिवसभर पाठीमागे बसू. सावकाश वाट बघा काय खतरनाक आहे. का बुटं घातलीच आहे ना म्हणून सांगतो ग्रीपवाली बुटं घेऊन या. तर मित्रांनो आम्ही जिथे येऊन पोचलो आहे ऑलमोस्ट पोचलोच आहे, तसं सांगण्यासारखं काय नाही. पण ज्या ठिकाणी येऊन पोचलो आहे ना त्या ठिकाणावरून आता फक्त आमच्याकडे 1-1.5 तास आहे आणि 1-1.5 तासामध्ये आम्हाला त्या मेन पॉईंटवर पोचायचं आहे. आता बघा आम्ही कुठे आहे, एकदम भारी दृश्य दिसते आणि ते भुसी डॅम आहे ते 2 डोंगरांच्या मध्ये देवकुंड आहे. या साईडला बघू शकता सह्याद्रीचे एकदम पर्वतरांगा आहेत सगळ्या आणि पूर्ण असे झरणे वाहत आहेत तिथून पण धुक्का आहे त्याच्यामध्ये आणि एवढं भारी वातावरण झालं आहे ना की आता फक्त 1.5 ते 2 तासाचा ट्रेक आहे तो कंप्लीट केल्याच्यानंतर फायनली आम्ही त्या पॉईंटवर पोचणार आहे आणि आमचा मिशन सक्सेसफुल होणार आणि तो आम्ही करणार. चला मित्रांनो स्वर्ग काय असतं ते माहिती आहे. हे बघा माझ्या समोर आहे. जरी इथून खालती गेला संपला आणि हे सह्याद्रीमधून निघणारे हे वॉटरफॉल काय भारी वाटतंय. आणि पहिली गोष्ट तर इकडे जास्त खाली तर जायला नको कारण की आत्ता भरपूर असे किस्से होतात की कोणाचा पाय घसरून खाली पडतात किंवा काय होतं. त्याच्यामुळे लांबूनच पाहिलेले ते चांगलं आहे आणि लांबून पण आपल्याला खूप छान असं दिसतं. त्याच्यामुळे आम्ही लांबूनच प्रयत्न करतो आहे. आम्ही पहिली गोष्ट तर आम्ही तिकडे जाणार होतो पुढे तिकडे कारण की तिकडून देवकुंड वगैरे दिसतो. पण आम्ही एवढी रिस्क घेत नाही आहे कारण की आता आम्ही बघितलं जो रस्ता होता तिकडे असं पूर्ण चिखल झाला होता. जसं की हे बघा हे कसे दगडावरती आता झालं आहे तर तिकडे पाय वगैरे घसरू शकतो. तर त्याच्यामुळे आम्ही रिस्क नाही घेत आहे. पहिली गोष्ट तर आम्ही जेवण बनवणार आहे तर त्यासाठी आम्ही जागा निवडले इथे पुढे इकडे. तर विचार करतो की इकडे जेवण वगैरे बनवायचं आणि हे दृश्य बघत इकडेच जेवण करून घ्यायचं. तर तिकडचा प्लॅन ड्रॉप केला आहे. विचार करतो आहे की म्हणजे नाहीच करायचा कारण की रिस्क नाही घेऊ शकत आहे आम्ही कारण की पाऊस असा आहे की तो अचानक जोरात येतो आहे अचानक ऊन येतं आहे त्याच्यामुळे रिस्क नाही घेऊ शकत. आलो एन्जॉयमेंटसाठी मस्त एन्जॉयमेंट वगैरे करायची आणि मग परतीच्या प्रवासाला लागूया. कारण की इथे आम्ही 2-3 विचारलं तर ते लोक बोलतात की इथून तिथे जाण्यासाठी 2-2.5 तास लागतात. तर 2.5 तास जर तिकडे जायला असले 2.5 तास इकडे तर खूप टाईम होणार आणि आत्ता मोस्टली 1 वाजून गेलेत. त्याच्यामुळे नाही बोललं तरी 4, 4:30, 5 वाजणार आम्हाला परत यायला आणि इथून आम्ही परत तिकडे जाणार कधी मुंबईला. तर तेच विचार करतो आहे. जर पॉसिबल झालं जेवण करून जर पॉसिबल झालं तर तिकडे जाणार नाहीतर नाही. तर बघूया. तर प्रवीण गेला त्यांना सगळ्यांना बोलवायला की आम्हाला जागा भेटली इकडे जेवणासाठी. आता ती लोक येतील आणि मग जेवणाच्या तयारीला लागू. तर मित्रांनो पावसाने परत सुरुवात केलेली आहे आणि इकडे आता गॅस बनवतात आणि मी तोपर्यंत इकडे आहे ना चिकन बघा काय मसाले वगैरे लावून ठेवले तिकडे. मी लावलेत ते आता टाकायचं काम तू केलं. आणि हे बघा इकडे गॅस लावलेला आहे भात बनवायचं काम चाललंय. पाणी येते आपले वरतून आणि पावसाने पण बरोबर टाइमवर सुरुवात केल्या. सांगतोय काय मागापासून आमच्या बरोबर असं 2-3दा असं झालं की अचानक ऊन येते आणि अचानक पाऊस सुरू होते. तरी पण काय नाही आम्ही बनवणार खाणार. भूक लागल्या तर सगळ्यांना पोटाचे आतडे पाक असे कुरमटतात. ते कुठे पोट खाली आहे. अरे बघ हे बघा मित्रांनो एक फक्त चिकन साठी
फक्त चिकन साठी हावरे. हे बघा. हा वा 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 वा. तसं काय पडले खाली, तसं काय वा वा करताय. एका चिकन साठी तुम्ही लगा 4-4 5-5 जण. ते खाली लोखंडाची ताटली आहे का, कसली ताटली आहे बघ खाली. हा इकडे मस्त पापड भाजायची तयारीमध्ये. हे त्याच्यावर हे बघा कांदे तळत. पापड पूर्ण काळ होऊन जातील, त्याचा काय फायदा नाही, टेस्ट नाही लागणार. टाकलेला आहे मस्त पैकी झणझणीत झालेला आहे. ते काय हे टाकी हे तुमच्या जेवण कोणाला बनवता येतं? कोणालाच नाही, कोणालाच नाही. तेजस आज यांचं समजलंय, आज यांना कोणाला जेवण बनवता येत. कोकणी आणि सातारकर मिक्स करणार. लक्ष हे कधी सातारवाले कोल्हापूरवाले मंडळाची पोरं मोठी मोठी आहेत. मित्रांनो इकडे आम्ही चूल पेटवलेली आहे फायनली. ओली लाकडं आणि ओला कागद घेऊन आम्ही चूल पेटवली, पण अजून फायनली पेटलेली नाही. हॅलो खुलं ठेवून असू दे. आता वातावरण बघा मित्रांनो कसलं भारी. लक्षात इकडे पिठी बनवतोय. ए कधी बनवलंस का पिठी? पिठलं आमच्याकडे असं नाही बनवत. काय खतरनाक वादळ आलंय. ते आपलं जेवण आहे ना. हा मित्रांनो पावसाने परत सुरुवात केली माहिती आहे. आम्हाला वाटत नाही की आता भाग्यश्रीसाठी, भाग्यश्री व्हेज आहे, ती श्रावण पाळते. आमच्यातलं कोण श्रावण नाही पाळत, पण ती एकटी श्रावण पाळते. त्याच्यासाठी वेगळं जेवण बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही चूल बनवत होतो. पण पाऊस काय ते साथ देत नाही आहे. आम्ही चूल पेटवत होतो तेवढ्यात पावसाला सगळं भिजवून टाकलं. ते बघा. आणि तिकडे गॅसवर लक्षा बघा कसा बसला आहे. रेनकोट टाकलाय गॅसवर आणि हवा सुटले त्याच्याच. नमस्कार. हवा वगैरे कसले सुटले बघा. खतरनाक मित्रांनो हवा वगैरे सुटले इथे. आता बघा थोड्या वेळात लगेच पाऊस जाईल आणि ऊन येईल. इथे काय वातावरण समजत नाही आहे. हे बघा आता इथून पाऊस गेला, आता तिथून ऊन आलं दिसतंय. आताच पाऊस गेला आणि आता ऊन येते तिथून. वातावरण मित्रांनो खूप बेकार असं चाललंय, समजत नाही की काय चाललंय नक्की. चांगला वाज, चांगला वाज, चांगला वाज. दाखवून दे लक्षा की आपली चूल त्यांच्यापेक्षा बेस्ट आहे. अरे बघ मेहनत का बल मीठा होत आहे. तर फायनली मित्रांनो आमचं फिरून वगैरे सर्व झालेलं आहे आणि आम्ही आता इथून निघतोय. आलो होतो तिकडे जायचं होतं पुढे, पण आम्ही पुढे गेलो नाही कारण की तिकडे थोडं घसर झाले होते. चिखल वगैरे खूप होता त्याच्यामुळे आम्ही पुढे नाही गेलो. इथूनच बाहेरूनच बघितला, तिकडून पण खूप भारी दिसत होता, तुम्ही पण बघितला असाल. आणि बाजूलाच आम्ही येऊन इकडे जेवण वगैरे बनवलं होतं, जेवलो वगैरे मस्त. आता 5-5:30 वाजलेत, आता निघतोय आम्ही. तर आम्ही ते जेवण वगैरे केलं, प्लस त्याच्यामध्ये आम्ही आमचा कचरा होता तो आम्ही एका थैलीमध्ये भरून आम्ही आता घेऊन चाललो होतो. सर्व आमची तयारी वगैरे झाले. ह्या व्हिडिओला मी इकडे एंड करतोय. व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.